अध्याय 8. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री गुरवे सद्गुरुवे नमः. शिष्य म्हणे, अहो गुरुराया, नृसिंहभान देवाने धर्मसंस्थापना करण्यासाठी भक्तजनक कार्याचा अवतार घेतला. अलवणी हे सेवकांसहित आरोग्यवंत झाले, तृप्ती प्राप्त करते झाले. त्याचप्रमाणे गर्भांधाला महाराजांनी दृष्टी दिली. वृद्धाची जगन्नाथ मेळ्यात हरवलेली ती स्त्री स्वामीकृपेत सापडली. त्यांच्या कपाळावर श्रींनी भस्म लावताच त्यांना पूर्वजन्मस्मृती झाली. समस्त जनांना श्री स्वामी समर्थ दर्शन झाले. सर्वांना सहज आशीर्वचन लाभले. महाराजांच्या चरणाचे चिंतन करीत समस्त जन स्वस्थानी परतले. पुढे काय झाले हे ऐकण्यासाठी चित्त उत्सुक झाले आहे. कृपा करून जगतहितार्थ श्री गुरुलीलामृत सांगावे. श्री स्वामी समर्थ चरित्र ऐकता गुरुभक्तीचा अखंड संचार भक्तगणांच्या अंगी होतो. ते अधिक स्पष्ट करण्यासाठी श्री गुरु शिष्यास सांगू लागले. उन्मत्त युवा मल्ल. नृसिंहभान गुरुवर्य हरिद्वारला असताना एक मोठीच नवलपूर्ण घटना घडली. ब्राह्मण वंशीय 2 युवा मल्ल बाहुयुद्धासाठी महासिद्ध होते. ते शरीर संपत्तीचे ने समृद्ध होते, परंतु त्यांच्यापाशी दयाधर्म नव्हता. सवर्णाश्रम धर्माचे आचरणही करीत नव्हते. अहंकाराने उन्मत्त असे ते साधू निंदा करत परस्त्री परधन अपहारासाठी ते खूप प्रसिद्ध होते. कोणाहीकडे काही मागणी करत असत. न दिल्यास ते ओरबाडून घेत. बराच काळ त्यांचा उपसर्ग सहन करता करता शेवटी लोक अगदी त्रस्त झाले. पण परमेश्वराकडे धावा करण्यावाचून त्यांच्या हाती काही उरले नाही. पुढे प्रारब्ध कर्म संयोगात त्या दोघांनाही दुस्सह महारोग उद्भवला. त्या रोगाने त्यांच्या हातापायाची बोटे गळाली. शरीराची अवस्था एवढी वाईट झाली की ते दृश्य नजरेसही बरे वाटत नसे. पुढे पुढे तर त्यांना स्वतःचे पोटही भरता येईना. भीक मागायची पाळी आली. तुम्ही तीही कुणी देईना. गर्वाने दुष्कर्मे हसत केली. आता परिणाम भोगत रडत होते. करावे तसे भरावे हा सिद्धांत लोकानुभिक सत्य आहे. कुणीही निरपराधास छळू नये. पण त्यांनी अनुकूल काळात त्यांच्या उलटीच कर्मे केली होती. तेव्हा दडपणाने साथीला असणारेही आता विरोधात गेले. अनुकूल काळात मनाप्रमाणे घडले तरी प्रतिकूल काळामध्ये ते सगळेच प्रतिकूल होते असा अनुभव आहे. म्हणून अनुकूल काळात सत्कर्मेच करावीत. आता एक महत्त्वाचं की अनुकूल काळात जरी मनासारखे घडले तरी प्रतिकूल काळामध्ये ते सगळेच प्रतिकूल होते. म्हणून जेव्हा काळ आपल्याला अनुकूल असतो, आपल्या हाती सामर्थ्य असतं, तेव्हा त्याचा दुर्वापर करायचा नाही, तर त्याचं सत्कर्मेच करायचे असं असे स्वामी महाराज म्हणतात तिथे. श्री आदित्य उगवतो नि हळूहळू मावळतोय, त्याप्रमाणे धनसंपत्ती प्रपंचमाया सहसा स्थिर राहत नाही. पैसा मिळवतानाही क्लेश होतो नि सांभाळता नाही. खर्च करण्याची वेळ उद्भवली तरीही पाप त्रास होतो. असे हे धन सर्वदा क्लेशकारी असूनही मनुष्याला त्याचाच लोभ फार असतो. बघा, धन हे काय आहे तर क्लेशकारी असलं तरी मनुष्याला त्याचाच लोभ जास्त असतो असं इथे म्हटलेलं आहे. केवळ धनलोभी आपल्या लाभासाठी वाटेल ती गैरकृत्ये करतो. प्रसंगी लेकरेही त्यागतो.
पत्नी, माता, पिता सगळे सोयरेही सोडतो, पण धनलोभ सोडत नाही. त्या मल्लांनाही धनाची घातक ठरली. अखेरीस कुणीच आपला उरला नाही. तेव्हा भगवंताचा धावा करण्याखेरीज हाती काही उरले नाही. त्यांनी भक्तवत्सल जगदीश्वराची आर्त आळवणी सुरू केली. स्वतःची दुष्कर्मे आठवून ते पश्चातापाने पळून निघाले. कधी काळी चांडाळ वृत्तीने वागत कुळास बट्टा लावून दुर्बळांचे गळे आवळण्याचा अमंगळ खेळ ते खेळत होते. आता उच्च स्वराने हाका मारू लागले. धावा चंडी विनायका, रामकृष्ण हरी जगतपालका, सदाशिवा धाव रे. धावत पाव भवानी शंकरा, पुरुषोत्तमा करुणाकरा. महेश्वरा या द्या शरणागता आधार. श्री गुरुदेव दत्त दिगंबरा, अखिल ब्रह्मांडाधीश्वरा, योगी राजा दयासागरा, आम्हावरी कृपा करा. आता या व्यथा सोसवे नाशा झाल्यात. अनाथ झालो तर आता आम्हाला कोण रक्षील? हे कुळस्वामी सद्गुरुनाथा, फोडू का हो आमचा माथा? हात पायाची बोटे गळाली, प्रारब्ध वशात दुर्दशा झाली. तुझ्या विण अन्य नसे माऊली, करा हो कृपेची सावली. हे ब्रह्मा विष्णू महेश्वरा, भगवंता भक्तवत्सल दयावंता. देवाधिदेवा अनंता, आता पाहू नका अमुच्या अंता. पूर्ववशात अतिसंकटात पडलेल्या प्रल्हादास, मगरमुखात अडकलेल्या गजेंद्रास, वस्त्रहरणाचे दुर्दैव ओढवलेल्या द्रौपदीस तुम्हीच रक्षिले. हे काय म्हणतात तर अतिसंकटात पडलेल्या प्रल्हादास किंवा मगरीनी धरलेल्या हत्तीच्या वेळी आणि वस्त्रहरणात ओढवलेल्या द्रौपदीचे रक्षण आपणच केले. आता धाव हे दयाळा धडकरी, धावा हो शिवहरी त्रिशूलधारी. दीनानाथा तू कैवारी, तारा हो त्रिपुरी. धाव हे कर्पूर गौरा. गेली 12 वर्षे आम्ही रोगामध्ये खितपत आहोत. म्हणजे जवळजवळ 12 वर्ष ते त्या रोगामध्ये नंतर खितपत पडले होते. व्याधिग्रस्त त्या दोन्ही मल्लांचा हा धावा चालला असताना स्वामी महाराज हरिद्वारमध्येच एका ब्राह्मणाच्या घरी भोजनास बसले होते. त्या दोघांची आर्तविनवणी महाराजांनी अंतसान्निध्या साक्षीत्वाने ताडली व ते भोजनपत्र सोडून तडक निघाले. ब्राह्मण स्वजनांस त्यांचा अचंबा वाटला. त्यांची गुरुवर अनन्य भक्ती जडली होती. तेही महाराजांच्या मागे धावले. म्हणजे ते महाराज तिकडे भोजन करत होते एका ब्राह्मणाच्या घरी. तिकडे त्यांना की अर्थ हा ऐकू आल्यावर ते सगळं त्या भोजनावरून तडक उठून धावले आणि त्या ब्राह्मणांची ही आता स्वामींवर श्रद्धा असल्यामुळे तेही त्यांच्या मागे धावत निघाले. तेव्हा दोन्ही दुःखी कष्टी मल्ल गंगेच्या काठावर दुःखसागरात गटांगळ्या खात पडले होते. महाराजांनी आपल्या चरणांनी स्पर्श त्या दोघांच्या शरीराला केला. त्यांचे बरेच पूर्वस्वीकृत गाठीशी असावे हे निश्चित, म्हणून गुरूंची कृपादृष्टी त्यांच्यावर पडली. हा देवी दुर्लभ क्षण तिथे उपस्थित साधू, ब्रह्मचारी, संन्यासी, गृहस्थ या सर्वांनीच पाहिला. या परिसरातल्या असंख्य मंदिरे असल्याने देवभक्तांना मोठी झुंबड उडालेली होती. त्या सर्वांना त्या कृत्याचे नवलच वाटले. तर बघा, त्या मल्लांनी खूप लोकांना कष्ट दिले, त्रास दिला, आपल्या बळाने त्रास दिला. आणि काय केलं त्यांनी तर त्यांनी तरीसुद्धा महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली. तर का कृपा केली असेल? कारण का त्यांचं जे हे होतं पूर्वस्वीकृत काहीतरी प्रबळ असणार, म्हणून महाराजांनी त्यांच्या केला धावून आले. श्रीहरिद्वारी भगवान श्रीहरी निश्चयत्वाने भक्तगणास प्राप्त होतो. इथे तर श्री नारायणच प्रगटले होते. त्यांच्या केवळ चरणस्पर्शे मात्र महारोग्यांची
कांती सुवर्ण शुद्धतेप्रमाणे झळकू लागली. ते निमिषार्धात घडले. या अनपेक्षित कृपा धक्क्याने गडबडलेल्या त्या व्याधिमुक्त द्विजांनी श्री समर्थचरणी लोटांगण घातले. स्वतःचा देह न्याहाळता त्यांचा स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यांचा आनंद चित्ती मावेना. उपस्थितांनाही कुतूहल लपवता येत नव्हते. म्हणजे जेव्हा स्वामींनी त्यांना चरण स्पर्श केला तेव्हा त्यांची काय अगदी तेजाने झळकू लागली. पूर्ववत सगळं झालं आणि ते त्यांच्याही डोळ्यांना त्यांना त्या दोन ब्राह्मणांना, त्या द्विजांना, द्विज म्हणजे ब्राह्मण, द्विजांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आणि त्यांनी गडाबळा स्वामींच्या चरणावर लोळण घेतलेलं आहे. आणि त्याच वेळेला इतर लोकांनासुद्धा त्या कृत्याचे नवल वाटत आहे. श्रीहरी भगवान श्रीहरी निश्चयत्वाने भक्तगणांस प्राप्त होतात. इथे तर श्रीहरी नारायणच प्रकटले होते. कळलं ना? आपण कोण कुठले दोन्ही बंधूंनी महाराजांची स्तुती करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिथे आणखी एक कुटील ब्राह्मण हजर होता. महाराजांस विचारू लागला, आपण कोण कुठले, आपला वर्णाश्रम कोणता? आता त्या कुटील ब्राह्मणांनी आणि या दोन ब्राह्मणांनी सुद्धा महाराजांना तो प्रश्न. महाराज त्या दृष्टास तत्काळ म्हणाले. महाराज कोणाला? त्या दुष्टास म्हणजे त्या कुटील ब्राह्मणास. कुटील म्हणजे दुष्ट ब्राह्मण होतो त्याला. आता महाराज काय म्हणाले ते बघा. आता तर स्वामी महाराज त्या दुष्टास काय म्हणाले, आधी तुझी पार्श्वभूमी सांगतो, मग सावकाश तुझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ. तू पूर्वीचा हिंसक पारधी होतास. पुष्कळ जीवांचे तू वध केलेस. मद्यपी होतास. अक्षभ्य भक्षण करीत होतास. अक्षभ्य म्हणजे जे खाण्यास योग्य नाही असे सुद्धा तो भक्षण करीत होता. मदांधता अंगात भरली होती. हस्तिनापुरी तुझे वास्तव्य होते. परदारचे धन तू अपहारिलेस. तुझ्या हातून मातृनमन घडले. राजकन्येने प्राणहननही तू केलेस. चरणांची पराकाष्ठा इतकी केलीस की एका न्यायी, सत्विचारी, स्वधर्मतत्पर, चतुर यवन राजाने तुला हद्दपार केले. तरीही तू परदेशी जाऊन तुझी निंद्यकर्मे चालूच ठेवलीस. एका राजदूताचे नेत्र फोडलेस, नाक कापलेस. मग राहिलास एका चर्मकाराची घरी. तो बिचारा सद्विचारी तुला पोसत होता. तिथेही निंद्यकर्मे केली. शेवटी तेथील पशूंनी तुला खाल्ले. पण तुझे मांसही इतके बाधित होते की त्याच्या पोटात रोग झाले. नंतर वाघाच्या योनीत तुझे 2 जन्म झाले. आधीच मनामध्ये पुष्कळ हौस आणि त्यात संधी चालून आली. मग काय, वाघाने पशु मारून आपल्या उपवासाचे पारणे फेडण्यास सुरुवात केली. जणू पण पूर्वजन्मातले काही सुकृत बाकी होते म्हणून पुन्हा मानवजन्म मिळाला. परंतु पूर्व स्वभाव गेला नाही. पहा हो, कालच रात्री त्याने एका निरपराध गायीला नाहक ठार मारले आहे. किती ते मोठे पातक. हे ऐकताच तो कुटील थरथर कापू लागला. आपण अंतर्यामी आहात, प्रत्यक्ष ईश्वर आहात. आपण सत्य कथन केले. माझ्यासारखा महापातकी 3 लोकात खचितच नसेलच. आपण साक्षात शिवच आहात. हे सद्गुरू राया, मला तारावे. मी कमालीचे दुःख भोगले आहे. प्रायश्चित्तही केले, परंतु बुद्धीला स्थिरता अद्यापही आलेली नाही. नाही हो प्रभुराया. महाराजांनी तिथे उभं असलेल्या लोकांस म्हटले, मृत गाय ज्या स्थानावर पडली आहे तिथे चला. त्याप्रमाणे स्वामीरायांसोबत सर्वजण चालू लागले. त्या दुष्ट ब्राह्मणाच्या घरामध्ये श्री नृसिंहमुनीवर सर्वांगे जाऊन उभे राहिले. खरोखरीच तिथे एक मृत गाय पडलेली होती. ते पाहताच सर्वांमध्ये हाहाकार उडाला. गोवधनाचे दोष अपरिमित आहेत. एका ब्राह्मणाच्या हातून इतके अधर्मकृत्य घडले
त्याचा साऱ्यांनाच धक्का बसला होता. पा पर परमसात्विक अशा पूजनीय गरीब धेनूवर केवळ दुर्जनच शस्त्रप्रहार करू जाणे विप्र वंशास तो कलंक होता. अमानुष क्रूरात्मा, अविचारी, निर्गुण, निर्दय, धर्मोच्छेदक, नीच हिराकांच्याचाच हिंसकाच्याच हातून तो हा थोर अपराध घडू शकतो. ते दृश्य पाहून तिथे जमलेले सारे नरनारी शोकाकुल झाले. कलियुगाच्या प्रभावाला तो भयावह घृणास्पद अनुभव होता. प्रभावाचा म्हणजे कलियुगाच्या प्रभावाचा तो घृणास्पद अनुभव होता. असंख्य ब्राह्मण भ्रष्ट व कुर्मागत झाले. कुमार्गगत झाले. म्हणजे वाईट मार्गावर लागले. म्हणजे कलियुगाचा परिणाम काय झाला, असंख्य ब्राह्मण हे भ्रष्ट झाले, वाईट मार्गांना लागले. मद्यमास खाणे, निंद्य कर्मे करणे हे सहजच चालले आहे. म्हणजे काय झालं कलियुगामध्ये, आता काय झालं तर बरेचसे ब्राह्मण हे वाईट मार्गांवर चालू झाले. मद्यपान करणं, मांस खाणं हे सगळं ते करू लागले होते. आता सहजच चालले होते. कृत, त्रेता आणि द्वापूर या तिन्ही युगामध्ये वेदशास्त्र संबंध ब्राह्मण खूप होते. म्हणजे काय, आता कृतयुग, त्रेतायुग आणि द्वापर युग या तिन्ही युगांमध्ये काय होतं की वेदसंपन्न असे ब्राह्मण खूप होते. मंत्र सामर्थ्याने देवही त्यांच्यासमोर येऊन उभे राहत असत. शास्त्र सामर्थ्याने ते कुणास पुण्य प्रतापी ठरले होते. आज ते उरलेले नाही. हा कलियुगाचा प्रताप आहे. वेदांचे प्रमुख अधिकारी, गायत्रीचे शुद्ध संस्कारी, ब्रह्मविद्येचे विनयसंपन्न उपासक, त्रैलोक्य पूजित ब्राह्मणजनांचे वंशज कलियुगाच्या झपाट्यात आले. म्हणजे कलियुगाच्या प्रभावाखाली ते आलेले आहेत. स्वधर्माबाबत क्रियाहीन झाले, असमर्थ झाले. म्हणून त्यांच्याकडून केवळ सत्यगुणांची अपेक्षा धरली जाते. त्यांच्यातील एक विप्र गोवधासारखे अनुचित कर्म सहज करू धजावतो. म्हणजे एक विप्रसुद्धा हे कार्य करू. ब्राह्मण आपल्या दुष्कृत्याच्या जाहीर प्रदर्शनाने पुरता लज्जित झाला होता. पश्चाताप दग्ध होत तो उद्गारला, माझ्याकडून अपराध झाला आहे. हे खरेच आहे. मी पतित झालो, पण मला याचा पश्चाताप होत आहे. माझा उद्धार करा. वटपत्रशयनी नारायणा, कल्मश परहारणा, तुझ्या नामस्मरणाने पक्षाधिक पावन होतात. आज प्रत्यक्ष द्वारकानाथ भेटल्याचा हा अनुभव मी घेत आहे. हे श्री गुरु राजाधिराजा कृपा करा. मृतधेनू तीर्थसिंचनाने उठली. आता बघा पुढचा कथा काय झाली. महाराज म्हणाले, पश्चातापाने इतका शुद्ध झालेला आहेस तर त्या मृत गाईस उठव. तो ब्राह्मण उद्गारला, मी अनन्य भावाने शरण आलो आहे. सद्गुरू आज्ञा असेल तर वचन सत्य होईल. मी एक सामान्य आणि दुर्बल सेवक आहे. लगेचच त्याने श्री स्वामी चरणांचे निर्मल तीर्थ घेऊन त्या मोक्षदायक जलाचे गुरुदेवतीर्थ महिमा अपार नेणती ब्रह्मादिक सुरवर असा जय जयकार करीत ते धेनूवर प्रोक्षण केले. धेनू म्हणजे गाय, लक्षात ठेवा. बरेचसे समानार्थी शब्द येथे येतात. तर धेनूवर प्रोक्षण केले. प्रोक्षण केलं म्हणजे शिंपडलं. त्या अद्भुत तीर्थसिंचनासोबत बरोबरच 2 दिवस मृत होऊन पडलेली ती धेनू अगदी सहज थरथरून उठली. जशी झोप आवरून ती जागी झाली. ईश्वर लीला खरोखरीच गहन आहे, अगम्य, अतर्क्य आहे. एका पातकी कुटील ब्राह्मणाकरवी गायीचे मृतशव 2 दिवसानंतर निमिषात सजीव केले. श्री स्वामी कृपा होताच एक
महादोषी क्षणात निर्दोष झाला. परमहंस परब्रह्म परमात्माच पाखंड्यास पळभरात परमपावन पदास पोचवितात. अविद्या अन अज्ञान अंधकारात अडकलेल्या अज्ञाजनाने आर्ततेने आळविल्यास आपल्या अपरंपार असण्याच्या आधाराने आधारमूर्ती आशापूर्वक अलगद आपले अस्तित्व आकळवितात. आता बघा, हे जे काही इथे लिहिलेलं आहे ना, ते अतिशय महत्त्वाचं आहे. परमहंस परब्रह्म परमात्माच पाखंडास पळभरात परपावन पदास पोचवितात. म्हणजे पहिल्या वाक्यात सगळे प आहेत बघा. परमहंस परब्रह्म परमात्माच पापखंड्यास पळभरात परमपावन पदास पोचवितात. आता बघा पुढच्या वाक्यात सगळे अविद्या अन अज्ञान अंधकारात अडकलेल्या जनांनी आर्तपणे आळविल्यास. म्हणजे काय? अविद्या आणि अज्ञान या अंधकारात अडकलेल्या अज्ञजनांनी जर आर्तपणे आळविल्यास आपल्या अपरंपार असण्याच्या आधारे आधारमूर्ती आशापूर्वक अलगत आपले अस्तित्व आकळवितात. म्हणजे आपलं अस्तित्व ते कळवून देतात, जाणवून देतात. आर्त शरणागता श्री स्वामी महाराज पूर्णत्वास नेतात. हरिद्वारचे ते हे नवल त्याचे उत्तम उदाहरण ठरावे. म्हणजे आर्त शरणागता स्वामी महाराज पूर्णत्वास नेतात. जरी आपण किती पापकर्मे केली पण पश्चातापाने जर आर्तभावाने जर स्वामींना हाक मारली तर ते आपलं स्वामी महाराज पूर्णत्वास नेतात त्यांना सुद्धा. श्री गुरु मनुष्य निवासी रूपात नटले होते. मनुष्य विलासी रूपात नटले होते. मनुष्यासारखा व्यवहार चालला होता. ईश्वर चरित्र हे असे अगाध आहे. पक्क्या अनुभवाखेरीज कळणारे नाही. पुराण कीर्तन व्याख्यान कथा नुसत्या ऐकून सत्य उमगत नाही. पक्वानाचे नाव घेऊन पोट भरत नाही. तिथे खाण्याचा अनुभवच घ्यावा लागतो. श्री गुरूंनी वर्तनच असे केले की कुठल्याही मनातील संशय फिटेल. त्या कुटील ब्राह्मणाने उठून अद्भुत अनुभव घेतला होता. त्या ब्राह्मणाची स्त्री, मुलगी, बहीण, मुलगा सारेच श्री स्वामी राजगुरूंना साष्टांग नमस्कार करू लागले. अनेक साधने वा उपाय करताही जे शक्य नाही ते सद्गुरुचरणाचे दर्शन त्यांना सहज झाले. प्रत्यक्ष चिंतामणी, कामधेनू, कल्पद्रुम अनायसे घरी आले होते. म्हणजे स्वामी स्वतः त्यांच्या घरी समोरून गेले होते. त्यासारखा अनुपमेय सोहळा अन्य कोणता? पण आता त्या देवास द्यावे काय? कारण मुळात आपल्याकडे भगवंताला अर्पिण्यासारखे आहे तरी काय? सारे पदार्थ मिथ्या, नाशिवंत. त्यात आपण दरिद्री, धनरहित अशा मानवाने प्रभूंना काय समर्पावे? लक्ष्मी ज्याच्या चरणी लोळे, पुण्यासारखी ज्याची चरणकमळे, त्याच्या चरणापासून गंगाजळ उचंबळे, अशा त्या देवरायास काय वाहावे? बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. लक्ष्मी ज्याच्या चरणाशी लोळते, पुण्यासारखी, पुष्पासारखी असं म्हटलं, पुष्पासारखी ज्याची चरणकमळे आहेत आणि लक्ष्मी ज्याच्या चरणाशी लोळते ते, अशा या गुरुरायांना काय अर्प व्हावे असा प्रश्न त्यांना पडतो. तथापि जे आहे ते भक्त प्रेमाने भरून समर्पित भावनेने शुद्ध चित्ताने श्रीचरणी अर्पावे. मनोभावे त्यांचे पूजन करावे. त्या ब्राह्मण कुटुंबाने यथाशक्ती करता येईल तसे केले. म्हणजे जे काही आपल्याला शक्य आहे यथोशक्ती ते देवाला अर्पण करावे. जेवढी शुद्ध भावनेने सेवा करता येईल तेवढी करावी. आणि त्या ब्राह्मण कुटुंबाने तेच केलं यथाशक्तीप्रमाणे. ही स्वामी
महाराजांच्या चरणाचा अभिषेक केला. गंधाक्षता फुले आदींनी पूजन केले. नैवेद्य म्हणून फल आणि तांबूल अर्पिला. यथाशक्ती स्वल्पधन समोर ठेवले. वस्त्रालंकारही समर्पिले. निरांजन कर्पूरारतीनी ओवाळिले. आनंदाने जय जयकार करण्यात आला. उच्च स्वरात मंत्रपुष्पांजली म्हणण्यात आली. वेद्योपही वेदघोषही झाले. प्रदक्षिणा घालून सर्वांनी साष्टांग नमस्कार केला. त्या ब्राह्मणाच्या घरी कित्येक तास परमानंदाच्या लहरी उसळत होत्या. अशा प्रकारे श्री स्वामी मुनीश्वरांच्या लीलांमध्ये रात्रीचे 3 तास गेले. आता बघा, स्वामींना त्या ब्राह्मणाने प्रश्न विचारला. तर त्याच्या आधी त्यांनी त्याला काय उत्तर दिलं, आधी मी तुला सांगतो की तू कोण आहेस आणि मग माझ्या उत्तर आहे. तर कदाचित आता पुढचं उत्तर आहे का. मूळ पुरुष वटवृक्ष स्थान. हरी प्रकटला हरिद्वारी. परब्रह्म त्याचे भक्त कैवारी. गुह्य उलकली श्री नरहरी. अशी मजेदार स्थिती समस्त उभा अनुभवित. इतक्यात श्री गुरुमुखातून अद्भुत वाणी ऐकावयास मिळाली. आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण. आता स्वामी काय स्वामी आता सांगतात त्या ब्राह्मणाच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत की आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण. आमचे नाव नृसिंह भान. मूळ पुरुष वटवृक्ष स्थान. दत्तनगर निवासी. म्हणजे स्वामी आपण कुठे राहतो, काय राहतं, त्याचं उत्तर दिलं की आम्ही कोण आहोत, यजुर्वेदी ब्राह्मण आहोत. आमचे नाव नृसिंह भान आहे आणि मूळ पुरुष वटवृक्ष स्थान दत्तनगर निवासी आम्ही आहोत. हे ऐकताच एक ब्राह्मण त्यांस म्हणाला, मंत्र म्हणा हो योगीराज. तेव्हा वेदांगासहित चतुर्वेद त्या परब्रह्म मुखातून सहज स्त्रवू लागले. तेव्हा तिथे असलेल्या कोणाच्याही मनात कसलाही शंकेला थारा उरला नाही. सर्वांचे समाधान झाले. अनन्य भावाने शरण भक्तजन शंकाखोरही श्रीचरण धरून अपराधाची क्षमा प्रार्थू लागले. प्रत्यक्ष ब्रह्मसनातना आम्ही अज्ञान अहंकाराने भरलो आहोत. अविद्या मायेने मातलो आहोत. प्रत्यक्ष ईश्वर समोरा येऊनही भ्रमात पडलो. मदांध झालो. श्री गुरुराया आम्हाला क्षमा करा. तेव्हा समर्थ सद्गुरू अमृत वचन वदले. तर काय वदले, पुष्कळ दिवस सुखरूप राहा. सवर्णाश्रम धर्माने वागत इच्छारोपासन करा. ईश्वरोपासन करा म्हणजे ईश्वरोपासना करा. सर्वाभूती दया करा. मृदू भाषण राखा. दुसऱ्यास लागेल असे बोलू नये. देव साधू ब्राह्मणास वंदन करा. सारासार विवेकाप्रमाणे हृदयस्थ जनार्दनाला ओळखा. हे आशीर्वचन देऊन नृसिंह भान स्वामीराज तिथून निघाले. मग लोकही आनंदात आपापल्या स्थानी परतले. त्याचा पारही लागला नाही. अशा अद्भुत श्री चरित्र गायनाने चरित्र वर्णित पावन झाले. असा हा ब्रह्मनिष्ठ वामनरचित वेदशास्त्र पुराणासंमत गुरुशिष्य संवादरूप श्री गुरु लीलामृताचा 8वा अध्याय येथे समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थाचा इथे गुरु लीलामृताचा 8वा अध्याय समाप्त होत आहे. आणि याच्यामध्ये शेवटच्या याच्यात त्या स्वामींनी आपल्या ब्राह्मणांना काय सांगितलं, पुष्कळ दिवस सुखरूप राहा. सवर्णाश्रम धर्माने वागत ईश्वरोपासना करा. म्हणजे तुम्ही ब्राह्मण आहात. सवर्ण म्हणजे काय, ब्राह्मण. तर ब्राह्मणाच्या धर्माला अनुसरून ईश्वराची उपासना करा. सर्वांभूती दया ठेवा म्हणजे सर्वांवर दया करा असं त्यांना सांगितलेलं आहे. आणि काय करा तर मृदू भाषण राखा. म्हणजे आपली वाणी आपलं बोलणं हे सौम्य ठेवा आणि दुसऱ्यास लागेल असे बोलू नये. देव साधू व ब्राह्मणांस वंदन करा. देव साधू पुरुष ब्राह्मणांना वंदन करा आणि त्यांचा यथोचित सन्मान करा. सारासार विवेक प्रमाणाने हृदयस्थ जनार्दनाला ओळखा. म्हणजे सारासार
बुद्धीने आपल्या हृदयामध्ये जे ईश्वराचं स्वरूप आहे त्या ईश्वराच्या स्वरूपास ओळखा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर इथे हा असा 8वा अध्याय संपूर्ण झाला. आणि एक लक्षपूर्वक आहे का, मी सांगितलेलं आहे हे याच्यामध्ये की त्या ब्राह्मणांनी स्वामींना विचारलेलं की तुम्ही कोण आहात, आणि त्याचं उत्तर स्वामींनी एका ओळीमध्ये दिलेलं आहे. तर ते स्वामींनी पहिल्यांदाच आपण कोण आहोत हे प्रथमतः सांगितलेलं आहे. आणि आजच्या या अध्यायात हाच प्रश्न आपला आहे की स्वामी कोण होते, त्यांनी स्वतः काय सांगितलं स्वतःबद्दल, ते आपल्याला इथे सांगायचं आहे. आम्ही, इथून त्या वाक्याची सुरुवात होते, आम्ही यजुर्वेदी. मी तुम्हाला हिंट क्लू पण देतो, म्हणजे तुम्ही याचं उत्तर तुमच्याकडे लिहून ठेवा. आपण कालच्या भागात कोणताही प्रश्न विचारलेला नव्हता, पण आजच्या ज्या दिवसाच्या भागामध्ये हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्ही लिहून ठेवायचं आहे. आणि नंतर मग 21 तारखेपासूनची जी लिहून ठेवलेली उत्तरं आहेत ती मला सांगेन तेव्हा पाठवायची. श्री स्वामी समर्थ.